तर सर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा आले आणि एअरपोर्ट पिकअप पासून तर सगळ्यात पहिले जे पण स्पॉट तुम्ही व्हिजिट वगैरे केले तर तुम्हाला एक्सपिरियन्स कसा वाटला स्टार्टिंग एक्सलंट. म्हणजे कुठंच असं वाटलं नाही की आम्ही बाहेर कुठे आलेलो. द एक्सपिरियन्स वॉज रिअली व्हेरी ग्रेटफुल. आणि म्हणजे असं जे वेलकम झालं त्याच्यानंतर जे सगळ्यात पहिले सुरुवात झाली त्याच्यानंतर असं वाटलं की युजली आम्ही इंडियामध्ये तिथं फिरत असतो त्याप्रमाणे असं वाटलं नाही की आपण आउट ऑफ कंट्री आहोत. म्हणजे त्याची सर्व्हिस वेलकम एव्हरीथिंग इज ग्रेट. तुम्हाला कॉन्फिडन्स येऊन गेला होता ना जसं आता म्हणजे तुला प्लॅन शेअर केला. हो, श्रीरंग अँड बॅकअपमध्ये असल्यामुळे फार रिलॅक्स होतं. आणि ऍक्च्युली श्रीरंग आणि इव्हन रोशन वॉज देअर. सो असं वाटत नव्हतं की कुठं भीती आहे. वी वर फिलिंग की समवन असं ती भीती नव्हती की काही मिस होईल का, काही चूक होईल का, काही म्हणजे काही कंडक्ट वेगळं होईल काय. पण एक रिलॅक्सेशन आणि ट्रस्ट होता मागे की समवन इज देअर विथ अस. सो बी रिलॅक्स. सो वी एन्जॉयड अ लॉट. बिलकुल गरज नाही पडली. त्याच्यामुळे फार आनंदित आमचं गेलं आहे. आणि ज्या फर्स्ट हॉटेलला तुम्ही थांबलेले ते हॉटेल कसं एक्सलंट. म्हणजे नो सिंगल निगेटिव्ह पॉईंट. एव्हरीथिंग इज ग्रेट. एव्हरीथिंग ब्रेकफास्ट व्हेरी नाईस. आणि फूड पण चांगलं होता. ब्रेकफास्ट वगैरे तुमचं चांगला झाला. खूप छान खूप छान. आणि हेक्टिक झाला का तुमचा जो टूर होता तो? नाही असं वाटतं की एकदम कम्फर्ट छान. सगळीकडून कम्फर्टेबल राहिलं. हॉटेलला तर काही निगेटिव्ह देण्यासारखं नाही आहे. हॉटेल एवढं छान होतं. आम्ही रोज सकाळपासून संध्याकाळ हेच म्हणायचो की एवढं छान आहे. परवडलं का असेल असं मला वाटलं. ॲज पर इव्हन जे कॉस्ट्युम होती त्या हिशोबाने. ऍक्च्युली आता पीक सीझन आहे इथं आणि त्याचं म्हणजे चांगलं हॉटेल मिळणं हे पण एक चॅलेंजच असतं. इव्हन म्हणजे हॉटेल तर चांगलं, त्यांची सर्व्हिस चांगली, स्टाफ वॉज अ गुड बिहेव. वॉट एव्हर वी रिक्वेस्टेड त्यांनी प्रॉपर ते अरेंजमेंट करून दिली. कधी त्यांनी काय असं नाही दिलं. इव्हन शेवटी निघेपर्यंत जेव्हा आम्ही निघालो तोपर्यंत खूप छान. म्हणजे सर्व्हिस छान. एवढं आनंदी आणि स्माइली फेसनी त्यांनी आम्हाला इव्हन सेव ऑफ केलं. रिअली खूप छान. ऍक्च्युली सगळ्यांचा टूर आहे तो कसा मेमोरेबल राहायला पाहिजे. जर आपल्याला तो एक्सपिरियन्स आला तर आपण कसं एकदम कॉन्फिडंट होऊन जातो की आपण दुसरी एक इंटरनॅशनल ट्रिप करू शकतो. आणि तर इव्हन बघा इथं आल्यानंतर आम्ही एवढं रिलॅक्स आणि आमच्या ह्याच्यात एवढे विसरून गेलो की आम्हाला बाकी काहीच लक्षात नाही. इव्हन घरच्यांचे जेव्हा फोन येऊन राहिले ते या विचारात आणि चिंतेत आहेत की सगळं ठीक आहे ना, एव्हरीथिंग इज गोईंग राईट. आम्ही तेच विचारते. आम्ही फोन करून सांगतोही नाही. आम्ही एवढे फनमध्ये आहोत, एवढं एन्जॉयमध्ये. आम्ही त्यांना म्हटलं बिलकुल काळजी करू नका. आम्ही सगळं काही मजेत चालू आहे आणि रिलॅक्समध्ये चालू आहे. कुठंच असं आम्हाला रिस्क नाही वाटली. इव्हन फिरताना गाडी जेव्हा नेला आम्हाला जिथं जिथं ड्रॉप पॉईंट होते, पिकअप पॉईंट्स होते किंवा फिरताना एव्हरीवेअर वी फेल सेफ अँड वेल लक्ष देऊन वगैरे प्रॉपर होतं. आणि गाडी पण कम्फर्ट मोठी गाडी यासाठी दिली. कम्फर्टेबल डेझर्ट सफारीला कसं वाटलं एक्सपिरियन्स? जबरदस्त. डून बॅशिंग केलं का तुम्ही? तिथलं डून बॅशिंग जे आहे म्हणजे ते आपल्याला लँड क्रुझरमध्ये बसून हो ते केलं होतं ना. ते केलं ते फार जबरदस्त. त्याच्या निवडून त्याच्या पहिले आम्ही ते गाडी चालवणारा एक स्पॉट होता तो जबरदस्त गाडीमध्ये छान. वन ऑफ द मेमोरेबल स्पॉट. हो म्हणजे पहिले आम्हाला वाटलं नव्हतं डेझर्ट सफारी असं काय राहील. पण जेव्हा ऍक्च्युअलमध्ये बसलो तेव्हा कळलं की काय आहे. जबरदस्त. ती सर्व्हिस छान झाली. व्हेरी नाईस. कुठे काही हर्डल काही कुठे प्रॉब्लेम्स नाही आले? काहीच नाही. म्हणजे आम्हाला शोधून या 7 दिवसात काही असं मिळणार नाही की अरे यार इथं काहीतरी म्हणावं की हे नाही आवडलं. नथिंग. रिअली थँक्यू फॉर thanks a lot for your great help, great service, your kindness. We will be always recommendable. अजून या तुम्ही बाकीचे स्पॉट जे राहिले तुमचे ते कव्हर करून अदर कंट्रीज करूया आपण. आणि भविष्यात परत एकदा इकडे येणं झालं तर नक्कीच. अँड देर इज नो सिंगल थॉट ऑफ गोईंग एनिवर एल्स अदर दॅन इवा. सो थँक्यू सो मच टू इवा. कधीच डोक्यात असा विचार फ्युचरमध्ये येणार नाही की दुसरीकडे कोणाला ट्राय करावं. काही गरजच नाही. काही गरज नाही. थँक्यू. थँक्यू.